जुन्नरचा हापूस बाजारपेठेत दाखल। कोकणातील हापूसची आवक घटल्याने जुन्नरच्या आंब्याला 800 ते 1500 रुपयांचा भाव। राज्यात 5 दिवस उष्णतेची लाट। अनेक जिल्ह्यांच्या तापमानात आणखी वाढ होणार। उष्माघाताचे त्रास बळावण्याचा तज्ज्ञांचा इशारा। बैलगाडा शर्यतींवर आज सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल। सुप्रीम कोर्ट आज काय निकाल देणार याकडे बैलगाडा प्रेमींचं लक्ष। जळगाव शहरात वाढदिवसाचा केक कापण्याच्या वादातून 2 गटात राडा। परिसरातील वाहनांची तोडफोड। बिहारमधून लहान मुलांना मदरशात घेऊन जाणारा ट्रक कोल्हापुरात पकडला। 63 मुलांची सुटका। अधिक चौकशी सुरू। साईबाबा संस्थांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचं सीएम शिंदेंनी दिलं आश्वासन। पीएमआरडीएच्या 1926 कोटींच्या अर्थसंकल्पाला मान्यता। मेट्रो प्रकल्पाचे वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ। मुख्यमंत्र्यांची घोषणा। ठाणे पालघर विकल्प विपरीत शिक्षकांच्या बदलीचा मार्ग मोकळा। 218 शिक्षक लवकरच ठाणे जिल्हा परिषदेच्या सेवेत। आणि मुंबईतील खड्ड्यांना सहाय्यक आयुक्त जबाबदार। वारंवार तक्रारी वाढल्यास महापालिका आयुक्तांकडून कारवाईचा इशारा। आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात।